यावर्षी शेवगाव तालुक्यामध्ये शासनाचे CCIचे कापूस खरेदी केंद्र फक्त शेवगाव शहरातच सुरू झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बोदेगाव परिसर, बालमटाकळी परिसर हा मेन कापसाचा एरिया आहे आणि प्रत्येक वर्षी बालमटाकळीला कापूस खरेदी केंद्र शासकीय सुरू होत असतं। परंतु आतापर्यंत 1 महिना 1.5 महिना होऊनही बालमटाकळीचं CCI सेंटर सुरू झालेलं नाही। तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आमची की तातडीनं बालमटाकळीला या ठिकाणी जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, त्यामुळं या ठिकाणी सर्व सुविधा असताना यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। प्रत्येक क्विंटल माग 100 ते 150 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि वेळ वायाला जाऊन शेवगावला त्या ठिकाणी जाऊन माप घालण्यासाठी या पूर्ण दिवस शेतकऱ्याचा खर्च होतो। तर आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तातडीनं बालमटाकळीचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा या ठिकाणी एक 4-6 दिवसामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल। याची या ठिकाणी फेडरेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। तेव्हा खऱ्या अर्थाने कापसाचं जो पीक पेरा आहे किंवा कापसाची लागवड आहे पूर्व भागामध्ये शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव, बालमटाकळी, कांबी, यादगाव या परिसरामध्ये आणि एकही सेंटर या परिसरामध्ये सुरू झालेलं नाही। तरी तातडीनं हे सेंटर सुरू करावं अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। नाईलाजास्तव सर्व शेतकरी, सर्व पक्षीय भव्य प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।